नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उत्तम कामते सर, कोल्हापूरमधून आहे. तर मी आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे, की माझ्या जीवनामध्ये इतर सर्व पुस्तकं वाचत असतो आज पण आणि अभ्यासात सातत्य ठेवत असतो. पण एक YouTube चॅनेलवरती स्मिताचा व्हर्चुअल कट्टा हे जे चॅनेल आहे, या चॅनेलवरती जे मानसशास्त्र विषयाच्या नोट्स दिलेल्या आहेत स्मिता पाटील मॅडम यांनी, त्या अप्रतिम आणि जबरदस्त नोट्स किंवा त्यांची लेक्चर्स आहेत. मी माझ्या परीक्षेच्या किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, तर त्या स्मिता पाटील मॅडमच्या ज्या नोट्स लेक्चर जे आहेत YouTubeची, ती YouTubeची लेक्चर करून मी पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा पास झालो मित्रांनो. आणि त्याचबरोबर पहिल्या प्रयत्नामध्ये TET परीक्षासुद्धा पास झालो. इतक्या सुंदर आणि अप्रतिम अशा स्वरूपाचं जे मोटिवेशन किंवा मानसशास्त्राचं मार्गदर्शन केलेलं आहे, जबरदस्त केलेलं आहे. मानसशास्त्राच्या इतक्या सुंदर टिप्स मॅडमने दिलेल्या आहेत. अक्षरशः त्यांची मानसशास्त्राची लेक्चर बघून मानसशास्त्राच्या व्याख्या पाठ केल्या मी. आज जर मॅडम असतील, माझा व्हिडिओ बघत असतील, तर मॅडमने सुद्धा बघून घ्यावं. मानसशास्त्राची मॅडमने व्याख्या सांगितली आहे. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. जबरदस्त. आणि मला सेट परीक्षेमध्ये स्कोरिंगचा विषय ठरला तो म्हणजे मानसशास्त्र. आणि स्मिताचा व्हर्चुअल कट्टा हे स्मिता पाटील मॅडम यांचं जे YouTubeला चॅनेल आहे, त्याचा मानसशास्त्र या विषयासाठी खूप खूप फायदा झाला. आणि तो फायदा असा झाला, की त्याचा रिझल्ट जो आहे, ते रिझल्ट परीक्षा पास झाल्यानंतर आलेला आहे. त्यामुळे स्मिता पाटील मॅडम यांचं मी खूप आभार मानतो आणि मी लवकरच त्यांना भेटणार. मी प्रत्यक्ष त्यांना भेटलेलो नाही, पण त्यांचे YouTubeवरचे मानसशास्त्राचे लेक्चर इतके सुंदर TET आणि टेटसाठी मुलांसाठी ज्यांनी ते घेतलेले आहेत, ते खूप सुंदर आहेत. खूप छान वाटले. त्यामुळं मी स्मिता पाटील मॅडम यांचा खूप खूप आभारी आहे. लवकरच मी तुम्हाला भेटण्यासाठी येईन. धन्यवाद.